नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी ज्याला भेटणार आहे ना तो एकदम डॅशिंग आहे, तो एकदम डेअरिंग बाज आहे। आपण पोलीस बनवून सगळ्यांना जेल मध्ये टाकायचा असा त्याचा मनसूबा आहे। त्याचं नाव आहे कौशिक। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय, ए आपण कसं करतो ते दोघं जण? 1 2 3 ये। आणि तू माझ्यासाठी कॅसिओ वाजवणार आहे? हो, तुझं नाव सांग ना। कौशिक। तू छान कॅसिओ वाजवून दाखव मला। स्टार्ट। वाह वाह, क्या बात है। सही, मस्त। बंद करा। छान आहे रे, कोणी शिकवलं तुला हे? चांगलं केलंस तू, एकदम मस्त केलंस। ऐक ना, मला सांग ना, तू शाळेमध्ये काय करतोस? मी रोज शाळेत खेळतो आणि रोज मस्ती करतो। टायगर कुठल्या रंगाचा असतो? ब्लॅक आणि ऑरेंज। ब्लॅक आणि ऑरेंज। ओके, ऑरेंज कलरचा टायगर असतो। आणि तो काय खातो? चणे। चणे? टायगर हा ब्लॅक आणि ऑरेंज कलरचा असतो आणि ह्याचा टायगर चणे खातो? हो। आणि मग हत्ती काय खातो? शेंगदाणे। शेंगदाणे? टायगर चणे खातोय, हत्ती शेंगदाणे खातोय। अरे काय चाललंय काय? आणि तू काय खातोस? मेंदू वडा। मेंदू वडा? मेंदू वडा खातोस का बाबांचं डोकं खातोस? तू कधी काही बनवलंयस का रे? तुझ्या आई बाबांना मदत केलीयस का स्वयंपाक वगैरे करायला? मी रोज आई बाबांना मदत करतो आणि रोज गडबड होते। आणि गावाला काय आवडतं तुला खायला? मला माहित नाही। ए, तू बैलगाडी बघितलीस? मला सांग कशी होती? 2 बैल होते। हा, आणि व्हाईट कलरची शिंग होती। व्हाईट कलरची शिंग होती? वाव, 2 बैल होते आणि त्याला व्हाईट कलरची शिंग होती। ओके, आणि फक्त 2 बैल असे चालले होते का? हाय, हेलो कौशिक, असे चालले होते? मी बस मधून जात होतो तेव्हा मला दिसले। तेव्हा दिसले? आणि मागे गाडी बिडी नव्हती का बैलगाडीमध्ये? गाडी होती? नाही? म्हणजे ह्यानी बैलगाडी बघितली पण त्याला फक्त 2 बैल होते, मागे गाडी नव्हती। नाईस, व्हेरी इंटरेस्टिंग। तू जिम मध्ये गेलायस कधी? काय असतं जिम मध्ये? मी तर भावा जात नाही कधी अशा गोष्टी, आपण नाही काय करत। स्विमिंग पूल मध्ये तिकडे मी स्विमिंग पूल मध्ये गेला होतास तू? कुठे गेलेलास? स्विमिंग पूल मध्ये। स्विमिंग पूल मध्ये गेला होता तू? ओके, आणि मग तिकडे काय केलं? नंतर मी स्विमिंग पूल घेतली, नंतर आंघोळ करायला गेलो, नंतर मी स्टीम मध्ये गेलो। आई ग, पहिला स्विमिंग पूल मध्ये गेला आणि मग त्यांनी आंघोळ केली आणि मग तो स्टीम मध्ये गेला। मग स्टीम मध्ये काय उकडून निघालास तू? हो, उकडलेला बटाटा झाला तुझा। काय करतात सांग ना स्टीम मध्ये? आणि स्टीम कशाला घ्यायची असते? अशीच। पण तुला गरम नाही झालं स्टीम मध्ये? आपला मळ जायला म्हणून। काय काय काय? आपल्या इकडचा मळ जायला म्हणून। अच्छा, तुम्हाला जर मानेवरचा मळ काढायचा असेल तर स्टीम घ्यायला पाहिजे, हे मला आत्ताच कळलंय। नाईस। ऐक ना, तुला मोठेपणी काय व्हायचंय? पोलीस। तू पोलीस बनून काय करणार? मी सगळ्यांना जेल मध्ये टाक। अरे देवा, हा पोलीस झाल्यावर सगळ्यांना जेल मध्ये टाकणार आहे। पण सगळ्यांना जेल मध्ये का टाकणार? असंच, सगळ्याचं उत्तर असंच आहे। बरं, तू सगळं जे काही खातोस ते कुठे जातं? पोटात जातं का? मी डाळ भात चपाती खातो आणि सगळे इकडे जातात। म्हणजे जे तू खातोस ते असं डायरेक्ट इकडे जातं का? का इकडे जातो? इकडं। इकडे? अशी पोळी भाजी इकडे जाते? हो, मला नव्हतं माहिती। खरंच? आणि भुबू कोण आहे? स्पृहा। स्पृहा? मग तिला भुबू का म्हणतोस तू? तिचं बुबू नाव आहे। तू का नाव ठेवलंस तिचं भुबू? असंच। असंच। हा बॉस कोण आहे?
आयुष. आयुष, पण मग तू त्याला बॉस का म्हणतोस? मला नाही माहित. तुला नाही माहिती. आणि बॉस तुला काय देतो? चॉकलेट देतो, खाऊ देतो का फटके देतो? तुम्ही चॉकलेट. चॉकलेट देतो. आणि तू आणि बॉस काय करता दोघं जण? आम्ही खेळतो. कौशिक, मला सांग ना, डोळ्यावर हात ठेवलं तर काय होतं? भूतासारखं दिसतंय. पण मग भूत कोण असतं? असं आपण ठेवलं दिसतंय. असं मी करू बरं? तू पण कर. ही दिसलं भूत, दिसलं हो. आणि भूत कोण असतं? आपल्या या केसातून दिसतंय. म्हणजे जे डोळ्यावरचे केस असतात, पापण्या, त्याच्यामधून भूत दिसतं. तू बघितलंयस? आणि मग ते भूत काय बोललं तुला? काय नाही, ते फक्त आपल्याला केसातून दिसतंय. अरेला काय, आणि सॉलिड शोधून काढलंय. अशा पापण्यांमधून भूत दिसतं असं त्याचं म्हणणं आहे. आणि तुला दिसलं होतं? कुठल्या रंगाचं? ग्रे. ग्रे रंगाचं भूत त्याला पापण्याच्या केसांमधून दिसलं होतं असं तो म्हणाला. मग मी तुला सांगू, एक माझ्याकडे सॉलिड आयडिया आहे. जर तू गाणं म्हटलंस ना तर ते भूत पळून जाणार. आपण ट्राय करूया? हा, म्हण. कोणचं? तुला जे येतं ते, नाळ मधलं, जिंदगी वालं, कुठलं पण. तुम दिल से जाना नहीं मुझे छोड़ के. नमस्कार. आई ॲडव्होकेट आहे आणि बाबा फिटनेस ट्रेनर आहेत. तर कौशिकनी काय बनावं असं तुम्हाला वाटतं? कौशिकने खूप शिकवून आम्हाला इंजिनियर व्हावं असं वाटतंय. येस बाबा. त्याने शिकावं, नुसतं इंजिनियरच नाही, त्याच्या इच्छेनुसार त्याने पुढे जावं. आणि अभ्यासाकडे कल आहे का ह्याचा? हो आहे भरपूर. आणि शाळा आवडते? शाळा आवडते. मग शाळेमधनं कमेंट्स येतात का कॉम्प्लिमेंट्स येतात? कंप्लेंट्स जास्त. कॉम्प्लिमेंट्स तर अजिबात नाही. काय कंप्लेंट्स येतात? कंप्लेंट्स म्हणजे एकदा काय झालं होतं, एका मुलाला, तो मुलगा नीट बसत नव्हता. ह्याने काय केलं, त्याला असं गालाला धरलं आणि भिंतीमध्ये असं हे केलं. मग टीचरने ह्याला पनिशमेंट केलं म्हणून सगळ्या मुलांना सोडून दिलं. ह्याला वर थांबवून ठेवलं, फर्स्ट फ्लोअरला क्लास. मग मला नंतर बोलवलं, त्याला वर ठेवलं म्हणून हा टीचरला बोलतो, मला का एकट्याला वर ठेवलं, मला का सोडलं नाही. मग ह्याला मी टीचरला सॉरी बोलायला सांगितलं. बापरे, पण तू का शिक्षा केली? काय झालं होतं? ह्यानी का त्या मुलाला शिक्षा केली? तो नीट बसत नव्हता ना, म्हणून ह्याला त्रास झाला. टीचरला त्रास. मुलगा नीट बसत नव्हता म्हणून त्यांनी गालाला पकडून भिंतीमध्ये रोवलं. आणि पाठांतर पण खूप चांगलं आहे ना ह्याचं. हो. आता त्याने भगवद्गीतामध्ये पण पार्टिसिपेट केलं होतं स्कूलमध्ये. 1 नोव्हेंबरला होतं. बोलणार कौशिक? ओम श्री परमात्मने नमः. आता अष्टादशोऽध्यायः मोक्षसंन्यासयोगः. अर्जुन उवाच. थँक्यू, मस्त म्हटलं. पिक्चर वगैरे बघायला आवडतात की नाही? हा हो, पिक्चर बघायला आवडतात त्याला. गाणी बघायला आवडतात. गाणीचे बोल लक्षात नाही ठेवत, पण म्युझिक लक्षात ठेवतो. सांस्कृतिक कार्यक्रमात वगैरे हा भाग घेतो का? हो. लास्ट इयरला होतं तेव्हा त्याच्या अॅन्युअल डेला त्याने हे केलं होतं पार्टिसिपेट. आणि तुम्हाला करू देतो का हा पार्टिसिपेट? नाही. का? आई स्वतः करतो आणि आई बाबा नाही करू दे? नाही, म्हणजे आता एक सांगायचं झालं, आता नवरात्रामध्ये दांडिया खेळायला आम्ही मस्त तयारी वगैरे करून गेलो. आम्ही नाचायला गेलो, नाही नाचायचं, नाही खेचत होता. तुम्हाला मी नाही नाचायचं? आम्ही नाही नाचायचं, त्याने नाचायचं. मी बाजूला घेतलं, म्हणलं काय झालं बाळा? नाही तुम्ही नाही नाचायचं, तुम्ही बघा मी नाचतोय. पण ह्याला खूप जपता तुम्ही लहानपणापासून? हो, ऍक्च्युली सांगायचं झालं तर झाला जन्मा दिवसापासून 3 वर्षापर्यंत कोणतीच रात्र तो झोपला नाही. अरे बापरे, झोपायचाच नाही. म्हणजे 3 वर्ष झोपला? 3 वर्ष, तिसरा बर्थडे होईपर्यंत कंटिन्युअसली असं जी झोप हवी होती ती झोप त्याने कधी घेतली नाही. 2 तास, 1 तास असं परत उठायचा झोपायचा, उठायचा झोपायचा. तासभर झोपला उठला, अर्धा तास झोपला उठला, दिवसाचा पण नाही, कंटिन्युअस. जनरली कसं 3 महिने कॉलिक बेबी असतात तर पोटात दुखतं म्हणून नाही, असंच व्हायचं. मला कोण सांगायचं 3 महिन्यानंतर शांत होईल, मी वाट बघायच्या. 3 महिने झाले की झोपेल. 1 वर्ष झाला नाही, 2 वर्ष झाले नाही, 3 वर्ष कंटिन्यू. मग तिसरा बर्थडे झाला, हळूहळू कमी आला. शाळेत गेला आणि मग शाळेत जसं ऍडमिशन घेतलं तसं हळूहळू रडायला कमी लागला. हळूहळू डोकं आपटणं, पाय आपटणं, म्हणजे सगळं हळूहळू सगळं कमी झालं. झोपायला लागला वेळेवर, सगळं जेवण वगैरे सगळं वेळेवर झालं.
मग कंटिन्युअसली मग त्याचं रोलिंग ते रुटीन बरोबर बसलं. तर आता आपण रॅपिड फायर राऊंड कडे जायचंय, पण त्याआधी मला सांगा की तुम्ही दोघांपैकी कोण शॉपिंग कोण करतं याच्यासाठी? मी करतो शॉपिंग त्याची. दोघं मी करतो शॉपिंग. मला जे आवडतं त्यासाठी मी आणतो. आम्ही दोघं जातो. पण आता एक किस्सा सांगायचा झाला तर आपण हा शर्ट घेताना हे म्हणत होते रेड घ्यायचा, मी म्हणत होते येलो घ्यायचा. म्हणजे आता आम्हाला कळलं किसकी चलती आहे, डिसिजन मेकर कोण आहे ते आम्हाला कळलंय. ते म्हणाले मी शॉपिंग करतो पण आवड ह्यांची. आता आपण रॅपिड फायर राऊंड खेळूया, गेम खेळूया. ओके. मी आई बाबांना काही प्रश्न विचारणार आहे आणि ते मला लवकरात लवकर उत्तरं देतील. नक्कीच. पहिला प्रश्न बाबांसाठी आहे. पहिल्या बर्थडेला ह्याला काय गिफ्ट घेतलं होतं तुम्ही? याचा वाढदिवस खूप मोठा साजरा केला होता, जो आमच्या विभागात कधी कोणी पाहिलाच नव्हता. हा, खूप मोठा साजरा केला होता. मॅजिशियन वगैरे आणि त्याला गिफ्ट म्हणजे त्याला मी त्याची पॉलिसी गिफ्ट दिली. म्हणजे वर्षभरासाठी त्याला शिक्षणाचं बिलकुल चिंता नाही, आयुष्यभरापर्यंत. खूपच नोबल असं गिफ्ट होतं. खूप छान आयडिया ही की मुलाला त्याच्या शैक्षणिक गोष्टीसाठी आपण पॉलिसी करून द्यावी. हो. व्हेरी नाईस. ह्याचं वजन किती आहे? आता वजन त्याचं 12 किलो आहे. तुम्ही फिटनेस ट्रेनर आहात, तुम्हाला माहित असणारच. आता नुकतंच वजन तपासलंय आमच्या डॉक्टरांकडे. ह्याचं बारसं किती तारखेला झालं होतं? बारसं काही कल्पना नाही तशी. सांगू नका. आईला माहिती आहे, आईच्या लक्षात आईला आहे. माहिती आहे. 24 ऑक्टोबरला त्याचा जन्म झाला आणि मग त्यानंतर आम्ही 11 नोव्हेंबरला त्याचं बारसं केलं. अरे वा, मस्त. कौशिक, छान आहे ना. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही याला पहिल्यांदा कधी मारलं होतं? पहिल्यांदा त्याला कधी मारलं हे आठवत नाही, परंतु त्याला मी मारलं एकाच कारणावरून सुरुवातीला की तो पाय आपटायचा. बाळा ऐक, नको आपटू, नको आपटू. म्हणजे असं जमिनीवर पाय आपटायचा का? जमिनीवर नाही, जमिनीवर जमिनीवर दोन्ही. त्याच्यामुळे इजा तुलाच होईल, त्या जमिनीला होणार नाही, त्या लादीला होणार नाही. डॉक्टरने सांगितलं त्याच्या पायाचं हाड वाढलं तर त्याला चालायला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. बापरे. आईसाठी आता पहिला प्रश्न आहे की हा पहिल्यांदा कधी चालायला लागला, लक्षात आहे का? तारीख नाही सांगता येणार, पण तो 9 महिन्याचा झाला त्यानंतर चालायला लागला. तारीख एक्झॅक्ट नाही लक्षात, पण ठीक आहे. 9 9 महिन्यानंतर चालायला लागला. हो हो. कौशिकला घेऊन पहिल्यांदा कुठे फिरायला गेला होता? कौशिकला घेऊन पहिल्यांदा आम्ही गेलो सिद्धिविनायकला गेलो पहिल्या वेळेला. हो, सिद्धिविनायक. या रविवारी म्हणजे मागच्या रविवारी, आता आता जो रविवार येऊन हा, गेला हा. तेव्हा रात्री ह्यांनी जेवणात काय खाल्लं होतं? काय जेवला होता हा? चिकन. आमचं चिकनच असतं नेहमी. त्यामुळे लक्षात ठेवण्याची गरजच नाही. रविवारी चिकन. चिकन फेवरेट आहे का? अरे वा. अच्छा, यापैकी एक काहीतरी पेय ह्याच्यासाठी निवडायचंय तुम्हाला. हा, दूध, ताक की ऍपल ज्यूस? दूध. चॉकलेट दूध आवडतं त्याला. का चॉकलेट दूध? त्याला चॉकलेट फ्लेवर आवडतो आणि दूध असं तर तो पिणार नाही. दूध आवडत नाही मुलांना सहसा, त्यामुळे मग चॉकलेट टाकून दिलं की त्याला आवडतं. ते त्याला चांगलं पण आहे, ते दूध हेल्दी. तुम्हाला दूध दिल्याचा समाधान, त्याला प्यायला दोघांनाही. नमस्कार. नमस्कार. तुमच्यापैकी बॉस कोण आहे? बॉस त्याला नाही ना. होय. माईक वर सांग ना मला, तुला बॉस काय म्हणतात? मी त्याला खेळवतो. आणि कोणी नाव ठेवलं तुझं बॉस? सचिन दादा. हो. आणि तू बॉसिंग करतो का? कोण बॉसिंग करतो तुमच्या दोघांमध्ये? मी. तू करतो म्हणून तुझं नाव बॉस आहे. एकदा बोल ना, बॉस बोल ना. बॉस. ओह, क्या बात आहे. मी तुम्हाला काही सायन्स दिल्यात, दाखवा. होय नाहीच्या. होय दाखवू की नाही? जे तुमच्यावर आहे. होय किंवा नाही. तर हे आपलं पुढचं माध्यम आहे, ह्याला होय किंवा नाही असं म्हटलं जातं. मी तुम्हाला जे प्रश्न विचारीन त्यावर तुमची प्रतिक्रिया होय किंवा नाही अशा प्रकारे असू शकेल. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न. कौशिक कोणाला भलत्याच नावानी हाक मारतो का? अच्छा, कौशिकचं म्हणणं नाहीये. त्याचं स्वतःचं म्हणणं नाहीये. तुम्ही मामा, तुम्ही सांगा. कौशिक मलाच भलत्या नावाने हाक मारतो, म्हणजे पादू. मी पण त्याला पादू बोलतो आणि तो पण मला पादू बोलतो. गट्स आहे त्या माणसामध्ये. त्याला काय बोलतात हे नॅशनल टेलिव्हिजनवर सांगतोय तो. आम्हाला दोघांनाही त्याचा अर्थ कळत नाही, पण आम्ही दोघांना एकमेकांना पादू म्हणूनच हाक मारतो. तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही? कळतो, पण ठीक आहे. पुढचा प्रश्न. कौशिकला शाळेत जायचा कंटाळा येतो का? आजी आजोबा? नाही 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 नाही. बाबा, तुम्हाला का होय वाटतंय?
यासाठी कारण असं आहे की तो सकाळी उठायचा कंटाळा करतो आणि मग त्यामुळे मला कॉल येतो की हा शाळेत जात नाही, उठायला कंटाळा करतो, आंघोळ नाही करत. यासाठी तो शाळेचा कंटाळा करतो, बाकी काही नाही. मोठी माणसं ज्या गोष्टी वापरतात त्याचं आकर्षण कौशिकला आहे का? होय 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 होय. आणि भुबू पण होय म्हणते. अच्छा, आता नाहीये. ओके. कशावरून तुम्हाला असं वाटतं? उदाहरणार्थ माझ्या पायातली चप्पल त्याला घालायला आवडते, माझं शर्ट, टी शर्ट मी घालून फ्रॉक म्हणून घालतो. त्याला लहानपणीपासून गर्ल्सचे क्लोथ वेअर करायला खूप आवडतात. तो फ्रॉक घालून, हेअरबँड लावून असे त्याचे बरेचसे पिक्स आहेत गर्ल्सचे. आता रिसेंटली पण मला वाटतं त्याने कुठल्या तरी गर्ल्सचे कपडे घालून फोटो होते त्याच्या मम्मीच्या स्टेटसला मी पाहिले. आणि त्याला स्पृहाचं म्हणजे जास्त अट्रॅक्शन आहे. हो, त्यांनी सांगितलं आम्हाला की त्याला त्याची बहीण खूप आवडते म्हणून. ती खूप क्यूट आहे. तुम्ही सगळेजण खूप मस्त बोललात आणि छान उत्तरं दिलीत. आणि होय नाही हे माध्यम खूपच छान रंगलंय. आणि आता आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. हा एक पारंपरिक गेम आहे. तो बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. पण तुम्ही यांना चीअरअप करायचं आहे आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. खूप सोपा गेम आहे आणि पारंपरिक गेम आहे. आपण लहानपणापासून खेळतोय. सुई धागा ओवायचा आहे, म्हणजे सुईमध्ये धागा ओवायचा आहे आणि हातभर तरी धागा असला पाहिजे. आणि मॅक्झिमम सुया जितक्या तुम्ही कव्हर कराल तेवढे पॉईंट्स तुम्हाला मिळतील. आणि लवकर लवकर करायचं आहे. बघूया कोण जिंकतंय. काय वाटतं तुम्हाला, तुमच्यापैकी कोण जिंकेल? तिला जिंकून देईन. तिला जिंकून देईन मी. क्या बात आहे. नाही तर मग मी जिंकेन, नाही झालं तर. मग आपण प्रयत्न करूया. ओके. सो हातभर धागा तरी असला पाहिजे आणि गाठ मारायचीच आहे. तर आपण सुरुवात करूया. यासाठी मिळतील 2 मिनिटं. युअर टाइम स्टार्ट्स नाव. नाईस. अरे वा, फारच बाबा. सध्या तरी बरोबरीने चाललेत 2 जण आणि 1 मिनिट झालेला आहे. खूप छान खेळताय तुम्ही दोघं. लास्ट 10 सेकंड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop. बघूया स्कोर काय झालाय बाबा. 2. बाबांचा स्कोर आहे, दाखवा. 2. नाईस, नॉट बॅड. आणि आईचा स्कोर आहे 2, 3, 4. आणि आपण बघितलंच आहे बाबांचा स्कोर आहे 2, आईचा आहे 4 आणि आई जिंकली आहे. आणि आईनी कौशिकला जिंकून दिली आहे झी युवातर्फे ही आकर्षक भेटवस्तू. थँक्यू. मला ना खूप मज्जा येते जेव्हा या सेगमेंटमध्ये आई बाबा मुलांना गिफ्ट जिंकून देतात. तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आहेत ना, ते अगदी बघण्यासारखे असतात. तुम्हालाही तुमच्या मुलांचे हे एक्सप्रेशन बघायचे आहेत तर मग आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.